हाय मैत्रिणींनो, आज आपण डुबुक वडे बनवणार आहोत. आता काय घरातलं सामानच बनवणार आहे आणि एवढं सामान त्याला लागतो पण घरातलंच लागतं आहे म्हणून आपण आज डुबुक वडे बनवू. बघा इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल टाकून घेतो. याच्यामध्ये थोडं 3-4 पाकळ्या लसणाच्या तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडा कांदा घालून घेणार आहे आणि याच्यातला कांदा थोडासा मी वड्यांच्यामध्ये टाकायला ठेवणार आहे. कांदा मस्त लालसर करून घेणार आहे. भाजी एकदम सोपी आहे आणि मस्त आहे. तेव्हा घरात काही भाजीला नसते ना तेव्हा झटपट भाजी बनवायची. याचा रस्सा पण होतो, भातावर पण होते, भाकरीची पण होते. आता मग ते याच्यामध्ये एक मोठा टमाटा चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे. टमाट्यामध्ये तुम्ही चिंचही घालू शकता. चिंच घातली तर अजून छान भाजी लागते. टोमॅटो मी मोठे मोठेच ठेवलेले आहेत. भाजी 10 मिनटं मस्त शिजून द्यायला लागते. टोमॅटोचं पूर्ण पाणी होतं आणि मी टोमॅटो मोठेच ठेवले. तर याच्यामध्ये आपण घरातले मसाले ॲड करू. जे आपले डेली वापरायचे असतात तेच मसाले घालायचे. नेहमी वापरतो आपण. तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. मीठ कमीच टाकायचं कारण आपण वडे टाकणार आहे, त्याच्यामध्ये पण थोडं मीठ घेणार आहोत. गरम मसाला असेल टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी आपले धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आहे, त्याच्यामध्ये भाजी छान येते लागते. आता याच्यामध्ये आपण भरपूर पाणी घालून घेऊया कारण वडे शिजायला पाणी भरपूर लागेल. आणि आता बघा हा रस्सा एकदम पातळ दिसतो ना, हा ग्रेव्ही कसा होईल ना ते तुम्हाला मी नंतर सांगते कशामुळे ग्रेव्ही होईल. बघा आता हा नुसता एकदम रस्सा पातळ दिसतो, एकदम रश्शासारखा झाला. पाणी भरपूर घालून घ्यायचं. वडे 10 मिनटं मस्त शिजून द्यायला लागतात. आता बघा रस्सा आहे ना, नंतर याची ग्रेव्ही होईल मस्त. ते आपण वडे सोडू ना तेव्हा. आता याला उकळी येते तोपर्यंत आपण वड्याची तयारी करून घेऊ. हे बघा आता तिकडे आपल्याला उकळी यायला ठेवले तोपर्यंत आपण ही तयारी करून घेऊ. छोटे बेसन घेऊ. बेसन आपल्या प्रमाणात घ्यायचं, कमी जास्त जेवढे आपल्याला लागतील तेवढे. हा भाजीतलाच कांदा राहिलेला आहे, तो थोडासा कांदा घ्यायचा. बाकी मसाले थोडे थोडे चवीपुरते टाकायचे. सगळे मसाले जेवढे आपण भाजीत वापरले ते वड्यांच्या थोडे थोडे टाकायचे. मीठ कमी घालायचं. बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली. थोडंसं मस्त थोडा थोडा पाणी घेऊन मिश्रण याचं तयार करते मी. हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून मस्त घेतलेलं आहे. पाणी थोडंच घ्यायचं, जेवढं लागेल आपल्याला तेवढं थोडं थोडंच घ्यायचं. एकदम नाही पाणी घालायचं, मग पातळ होतं. बघा असं जाडसरच ठेवायचं, असं जाडसरच झालं पाहिजे. बघा इकडे आपलं रस्स्याला मस्त उकळी आलेली एकदम. आता आपण एक 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 त्याच्यामध्ये सोडू. पीठ जास्त हाताला चिटकत असेल ना तर थोडं पाणी घ्यायचं डिशमध्ये, पाण्याचा हात बुडवायचा आणि टाकायचं. झालेत आपले सगळे टाकून. सगळे झालेत आपले टाकून. सगळे मस्त सोडून झालेत वडे. मस्त सोडलेत सगळे. आता आपण याच्यात काय करू, हे बघा मी वडे याच्यामध्ये वड्याचं पीठ कालवलं होतं की नाही. हां आता तेच वाडगा थोडंसं धुवून टाकणार आहे म्हणजे याचा रस्सा एकदम घट्ट होईल मस्तपैकी आणि खायला पण खूप छान लागतो. पाणी बघा भरपूर घातलेलं आहे मी, भरपूर घालायचं पाणी. 10 मिनटं यांना मस्त दणकून शिजून घ्यायचं. आता 10 मिनटं यांना मिडियम गॅसवर द्यायचं शिजून, पण झाकण पूर्ण नाही ठेवायचं कारण हे जास्त लवकर ओतू जातं आहे. झाकण याच्यावर मी अर्धवटच ठेवणार आहे, मिडियम गॅस करणार आहे कारण पूर्ण ठेवलं तर हे ओतू जाईल. 10 मिनटं झालेत बघा. भाजीला झाकण असंच ठेवलं तर मी अर्धवटच. 10 मिनटं झालेत बघा. मस्त भाजी झाली तर. हे बघा रस्सा पण कसा घाटसर झाला, जाडचा जाड मस्त रस्सा झाला. तर कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करा. हे बघा असे वडे झालेत आपले.
एक नंबर झक्कास मस्त वडे झालेत आणि फुगलेत पण बघा. टाकताना छोटे छोटे होते, आता कसे टम्म फुगलेत. मस्त झालेत एकदम आपले वडे, मोठे मोठे वडे झालेत. कसे वडे आहेत मस्त. मोठे मोठे वडे आहेत.